सत्कार्याचे सहकार्याचे सत्कार्याचे प्रतीक येथे आहे प्रतीक येथे आहे सहकार्याचे सत्कार्याचे सहकार्याचे सत्कार्याचे प्रतीक येथे आहे सहकार्याचे सत्कार्याचे प्रतीक येथे आहे या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे ज्ञानपीठ आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे कृतीचा जिवंत झरा दुबळाची ढाल होतो जे काय असेल ते उघड सरळ या पद्धतीनेच काम केलं आणि तिची मला काही चिंता नाही काही नाही आपलं काम करत राहो मनाला समाधान असं सामान्य माणूस डोळ्यापुढे ठेवावा त्याच्या कल्याणाचे निर्णय घ्यावेत काय करायचं कसं करायचं कळत नव्हतं समजत नव्हतं आणि पुन्हा निर्धार केला एक आपण संस्था निर्माण केली पाहिजे आणि सुरुवातीला 11 रुपये देणे 11 लोक मिळत नव्हते अशा वयाच्या 18 वर्षी 10 मे 64ला ही संस्था काही शिक्षकांना गोळा करून स्थापन केली संस्थापक सेक्रेटरी क्लार्क अशा कामाला मी सुरुवात केली 65ला आणि संबंध महाराष्ट्रभर गणित इंग्रजीच्या परीक्षेची सुरुवात केली शंकरराव काळेंची कैलासवासी मला आठवण येते आणि बाळासाहेब विखे यांनी पहिलं नगर जिल्हा परिषदेनं सर्क्युलर काढलं की या परीक्षेला आम्ही अभ्यासक्रम तयार केले 3 रुपये दिला काही शिक्षक सदस्य व्हायचा अशा पद्धतीनं या कामाची सुरुवात झाली. When Dr. Padangrao Kadam was just a young man, teenager, at the age of 19, had a dream of establishing an institutions, and he began with the first step, with very modest efforts, and after 50 years, fulfilled the dream of an individual's. मला आठवतं आहे की पुण्यामध्ये पुणेकर मोठे चिकित्सक आणि त्या पुणेकरांच्यामध्ये चर्चा व्हायची हा कोण गडी संस्थेचा पुण्यामध्ये काय येतो आणि करतो काय तर म्हणे विद्यापीठ या प्रकारची चर्चा पुणेकरांच्यामध्ये होती कारण ज्ञान आणि या सगळ्या क्षेत्रातली जाण आणि मक्ता आमचाच आहे असे आम्ही पुणेकर नेहमी समजत असतो हा मक्ता मुद्द्याच्या संबंधीची महत्त्वाची कामगिरी कर्तृत्वानं कोणी केली असेल तर ती डॉक्टर पतंगरावांनी केली. सायकल आम्ही खूप लहानपणापासून पाहत होतो. मला आठवतं 1980 साल होतं. साहेब पहिल्यांदा अपक्ष उभे होते आणि त्या काळात अपक्ष उभं राहायचं म्हणजे काही गोष्ट नव्हती कारण महाराष्ट्रातली काँग्रेस ही वसंत काँग्रेस ओळखली जायची. मला तुम्हाला वसंत काँग्रेस म्हणजे लक्षात आलं असेल स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या नावाने काँग्रेस ओळखली जायची आणि त्या जमान्यामध्ये त्यांच्या विरुद्ध जाऊन इलेक्शन खेळायचं होतं आणि ते करणारं एकमेव नेतृत्व होतं ते डॉक्टर पतंगराव साहेबांचं होतं. कारण पूर्वी असं म्हटलं जायचं की मुंबईत वसंत सेना म्हणजेच आजची सेना. कारण प्रश्न असा होता काँग्रेसला आपण सगळे लोक ते सेक्युलर पार्टी ओळखतो
खरंच सेक्युलरिझम हा आता खरं तर बोलून विषय आहे, पण राजकारणामध्ये हे तत्व पाळायला लागतं. आणि त्यामुळे मुंबईला कारभार कोणी करायचं ठरलेलं होतं आणि राज्याला कारभार कोणी करायचं ठरलेलं होतं आणि अशा व्यक्तीच्या विरोधात जाऊन इलेक्शन खेळायचं होतं. आणि मला आठवतं माझं वय वर्ष 12 होतं, पण जी एंट्री राजकारण साहेबांची ना ते खरंच बघण्यासाठी होतं. नशिबानं माझं घर हे मी राहुलच्या पुरस्कार मतदारसंघाच्या पुरुष रोड होतं की ज्या रस्त्याला आम्ही मेन रोड होतो की ज्या रस्त्यावर साहेबांची नोंद चालली होती. तेथे कर माझे गोळ कर्तृत्व शिरोमणी लोकनेते विद्यारत्न संस्थापक भारतीय विद्यापीठ माजी आमदार डॉक्टर पतंगराव गरज साहेब यांच्या कार्याची ओळख करून देण्यास माझे शब्द अपूर्ण पडले, तरी पण मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. डॉक्टर पतंगराव गरज साहेब म्हणले की नजरेसमोर उभे राहते कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व की ज्यांनी इंग्लिश पक्षाप्रमाणे अगदी शून्यातून विश्व निर्माण केले. साहेबांचा जन्म 8 जानेवारी 1944 सांगली जिल्ह्यातील आणि त्या विश्वनिर्माण केलेल्या वेगवेगळ्या शाखांच्यामधून आपण आज काम करत आहोत. आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. कोणत्या नाही कोणत्या मार्गामार्फत आपण या ठिकाणी आपल्या शैक्षणिक क्वालिफिकेशनच्या माध्यमामार्फत म्हणा किंवा आणखी इतर माध्यमामार्फत आपण या ठिकाणीपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण याची मात्र आपल्याला सातत्यानं जाणीव राहिली पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशभर जी आज बेरोजगाराची परिस्थिती आहे ती परिस्थिती या ठिकाणी या माणसानं गेल्या 50 वर्षापूर्वीच या ठिकाणी हे जाणलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत उभा केलेला एवढा मोठा प्रपंच आहे तो सांभाळण्याची जबाबदारी तुम्हा आमच्यावरती आहे. निष्ठेनं प्रामाणिकपणे स्वतःच्या कुटुंबासाठी जरी अर्थार्जनासाठी आपण काम करत असलो तरी सुद्धा प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं या ठिकाणी काम या ठिकाणी करावं. खऱ्या अर्थानं साहेबांना या ठिकाणी आजच्या निमित्त तेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण केलेला एक प्रकारचा मनामधला संकल्प असेल. आज ही वेळ नाही, खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक जणांवरती अनेक प्रकारचे या माणसाचे उपकार आहेत. 33 वर्षापूर्वी या भारतीय विद्यापीठामध्ये माझ्यासारख्या सामान्य गरीब कुटुंबामधल्या एका मुलाला अशाच एका कार्यक्रमामधून स्टेजवरून या ठिकाणी भारतीय विद्यापीठामध्ये 33 वर्षापूर्वी आणलेलं होतं. आणि म्हणून मी उल्लेख करतो की इतिहास जर सांगायला लागला तर एक 4-4, 5-5 तास या ठिकाणी तो सांगावा लागेल तरी सुद्धा तो संपणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी एवढीच या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे की आज ज्या ठिकाणी आपण काम करत आहात ते सुंदर असं शैक्षणिक क्षेत्रामधलं काम आहे, ज्ञानदानाचं काम करत आहात, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची ज्ञान देण्याचं काम करत आहात, भावी पिढी या देशाची घडवण्याचं काम करत आहात. असंच काम सर्वांनी चालू ठेवावं. कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये क्लेश न वावरता न घेता तुम्ही या ठिकाणी आदर्श या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत राहा. हीच या ठिकाणी आजच्या दिवशी या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण त्यांना दिलेली एक प्रकारची पोच आहे असं या ठिकाणी मला वाटतं. वादळातून झेप घेतली ध्येय पतंगाने, तुफानाशी झुंज घेतली कुणी आनंदाने. वादळातून झेप घेतली ध्येय पतंगाने, तुफानाशी झुंज घेतली कुणी आनंदाने. यशवंताचे यशोगीत हे मूर्तिमंत गाणे, यशवंताचे यशोगीत हे मूर्तिमंत गाणे. निर्धाराची निश्चल निष्ठा, निर्धाराची निश्चल निष्ठा त्याग मागते आहे, त्याग मागते आहे, त्याग मागते आहे, त्याग मागते आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती